नमस्कार, स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चुलीवरती 5 किलो बटाट्याचे वेफर्स कसे बनवणार आहोत ते बघणार आहोत आणि तेही पांढरे शुभ्र वेफर्स बनवण्यासाठी काय काय टिप्स फॉलो केलेले आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे। हे बटाट्याचे वेफर्स बनवायला खूप सोपे आहेत, चवीला खूप टेस्टी लागतात। एकदा बनवा आणि वर्षभर हवं तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता। काही टिप्स फॉलो केल्या तर एकदम मस्त पांढरे शुभ्र असे वेफर्स बनतात। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत। तर मला इथं मीडियम साईजचे बटाटे मिळालेले आहेत, तुम्हाला मोठे बटाटे मिळाले तर खूपच चांगलं। तर बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता याची आपण साल काढून घेणार आहोत। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व बटाट्यांची साल काढून ते पाण्यामध्ये टाकून घेणार आहे। बटाट्यांची साल काढल्यानंतर आपण असंच ठेवायचं नाही, पाण्यामध्ये ठेवायचे जेणेकरून ते काळं पडणार नाही। आता ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला रात्री करून ठेवायची आहे। बटाटे स्वच्छ धुवून त्याची पूर्ण साल काढून परत एकदा ही बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून ती काळी पडू नयेत म्हणून। आता मी धुतलेले बटाटे एका पाटीमध्ये काढून घेतलेले आहेत। आता हे बटाटे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण वेफर्स बनवायला घेऊया। तर माझ्याकडे अशा पद्धतीची किसणी आहे वेफर्ससाठी जे वापरतात ती। तर त्या किसणीने मी बटाटे किसून घेणार आहे, वेफर्स बनवून घेणार आहे। तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने याचे वेफर्स बनवून घेणार आहे। बघू शकता मस्त असे वेफर्स झालेले आहेत। आता याच पद्धतीने मी सर्व बटाटे किसून त्याचे वेफर्स बनवून घेणार आहे आणि वेफर्स बनवून झाले की ते लगेचच आपण पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत जेणेकरून ते काळे पडणार नाही। तर इथे मी सर्व बटाट्याचे वेफर्स बनवून घेतलेले आहेत। बघू शकता अशा पद्धतीने छान असे हे वेफर्स बनवून झालेले आहेत। आता हे वेफर्स आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत जेणेकरून याच्यातील स्टार्च जे आहे ते पूर्णपणे निघून जाईल। तर इथं मी 2 ते 3 वेळा स्वच्छ हे वेफर्स धुवून घेणार आहे। तर बटाट्याचे वेफर्स बनवताना ही टिप फॉलो करायची आहे। बटाटे चिप्स बनवल्यानंतर आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, त्यामुळे बटाटे पांढरे शुभ्र आणि चवदार व्हायला मदत होते। तर इथं मी अशाच पद्धतीने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण यामध्ये भरपूर पाणी ओतायचं आहे। पूर्ण चिप्स बुडतील इतपत आपण यामध्ये पाणी ओतून घेणार आहोत। दुसरी टिप म्हणजे हे बटाटे आपण रात्रभर अशाच पद्धतीने पाण्यामध्ये ठेवणार आहोत जेणेकरून हे बटाटे छान कडक येतात वेफर्स आणि पांढरे शुभ्र व्हायला मदत होते। तर इथं मी हे रात्रभर झाकण ठेवून बटाटे अशा पद्धतीने पाण्यात ठेवले होते। तुम्ही सकाळी बघू शकता हे बटाट्याचे वेफर्स एकदम कडक झालेले आहेत। बघू शकता रात्री ते नरम होते आणि रात्रभर पाण्यामध्ये ठेवल्यानंतर सकाळी याच्यामध्ये कडकपणा आलेला आहे, त्यामुळे बटाट्याचे वेफर्स छान बनतात। आता या वेफर्समधलं पाणी आपल्याला बदलायचं आहे। तर मी इथं दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। बघू शकता अशा पद्धतीनं मी पाणी चेंज केलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला तुरटी घालायची आहे। तर इथं माझ्याकडे तुरटीचा खडा होता, तर तोच खडा यामध्ये मी फिरवून ठेवलेला आहे 10 मिनिटासाठी। हवं तर तुम्ही 2 चमचे तुरटी पावडर टाकू शकता। मी खडा अख्खा यामध्ये ठेवलेला आहे 10 मिनिटासाठी। चिप्समध्ये मी तुरटी टाकून ठेवलेली 10 मिनिटासाठी। तोपर्यंत इकडं आम्ही विटांची चूल मांडून इकडं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये खूप सारं पाणी ओतलेलं आहे जेणेकरून आपले हे वेफर्स चांगले खळखळून उकळले पाहिजे। यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता याला चांगला जाळ लावून पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे। पाण्याला उकळी आल्यावरतीच आपण वेफर्स यामध्ये शिजायला टाकणार आहोत। पाणी कोमट असताना किंवा फक्त गरम झालं असताना टाकायचं नाही। आता या पातेल्यावरती झाकण ठेवूया आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। तोपर्यंत 10 मिनिटं झालेली आहेत। मी यातील तुरटीचा खडा आहे तो बाजूला काढून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे वेफर्स किती मस्त पांढरे शुभ्र दिसत आहेत। आता इकडं पाण्याला उकळी आली का तेही आपण चेक करून घेऊया। तर इथं मी झाकण काढून बघते, तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। जाळ ही चांगला लावल्यामुळे लगेचच आपलं पाणी उकळलेलं आहे। तर आता यामध्ये आपण जे तुरटीच्या पाण्यातून वेफर्स मी बाजूला काढून घेतलेले होते चाळणीमध्ये ते यामध्ये घालून घेणार आहे आणि हे वेफर्स चांगले मिक्स करून घेणार आहे पाण्यामध्ये। 1-2दा चांगले मिक्स करायचे आहेत जेणेकरून ते वरचे कच्चे आणि खाली खूपच शिजतील असे होऊ नये म्हणून। यावरती झाकण ठेवून 1-5 मिनिटं आपण हे वेफर्स पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत। खूप जास्त शिजवायचे नाही, जर जास्त शिजवले तर ते लाल होतात किंवा जेव्हा आपण वेफर्स तळतो त्यावेळेस ते खूपच लाल दिसतात। थोडेसे वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला। तर इथे मी 5 मिनिटं वेफर्स चांगले उकळवून घेतलेले आहेत। आता हे आपले वेफर्स वाळू घालण्यासाठी तयार आहेत। तर आता आपण हे एका चाळणीमध्ये काढून घेऊया। पूर्णपणे पाणी यातील नितळून आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत। तर इथे मी अशा पद्धतीनं एका चाळणीमध्ये काढून घेते। मी 2 बॅचमध्ये हे वेफर्स शिजवून घेणार आहे। एकदम जास्त टाकले तर ते शिजत नाहीत
आणि काही कच्चे राहतात आणि काही जास्त शिजले जातात, म्हणून मी 2 बॅचमध्ये हे करणार आहे. तर आता पहिली बॅच आपली तयार आहे. आता यातील पूर्णपणे हे वेपर्स एका झाऱ्याच्या मदतीने आपण बाजूला काढून घेऊया आणि याला लगेचच आपण वाळत घालणार आहोत. तर इकडं मी बाजेवरती कपडा टाकून ठेवलेला आहे. आता यावरती आपण जे चाळणीतून काढून आणलेले वेफर्स आहेत ते यावरती ओतून घेतलेले आहेत मी सर्वच, आणि एक एक आपल्याला वाळू घालायचं आहे. एकावरती एक जास्त घालायचे नाहीत. तर इथं माझी आई वाळू घालत आहे. एक एक वेपर्स आपल्याला वेगवेगळा वाळू घालायचा आहे. जर एकावरती एक टाकले तर ते एकाला एक चिकटून बसतात आणि परत काढताना त्याचे तुकडे पडतात. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला एक एक व्यवस्थित असा हा वेपर्स वाळू घालायचा आहे. आणि याच पद्धतीने मी दुसरीही बॅच व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे आणि सर्वच्या सर्व वेपर्स मी अशा पद्धतीनं चांगले वाळू घातलेले आहेत. आता हे 2 दिवस चांगले उन्हामध्ये वाळू द्यायचे आहेत. कडकडीत उन्हात चांगले वाळले की वर्षभर याला काहीही होत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे सर्वच्या सर्व वेपर्स आपले बनवून तयार झालेले आहेत, छान वाळवलेले आहेत आणि याला 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचं आहे. हे वेपर्स एकदा बनवा, हवं तेव्हा वर्षभर कधीही तळून खाऊ शकता. चवीला खूप टेस्टी लागतात आणि एकदम पांढरे शुभ्र बनतात. बघू शकता याचा रंग किती मस्त आलेला आहे, पांढरा शुभ्र झालेला आहे वाळल्यानंतर, आणि छान असे हे कुरकुरीत बनतात, खुसखुशीत बनतात. तर इथं मी तुम्हाला तळून दाखवते. तर इथे बघू शकता मस्त असे आपले हे वेपर्स तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.